असे ट्रस्टचं हे भारत माता मंदिर, इकडं स्क्रीन आहे, ही नदी, इथे जी आरती होते रात्री संध्याकाळी. छोड़ के जा रहे हैं बाबा के पास. उज्जैनच्या महानगरीत बाबा महाकालचं दर्शन घ्यायला. सकाळचं सुंदर वातावरण. सकाळचे वाजलेत 5 आणि आम्हाला जायचं होतं भस्म आरतीला, पण थोडंसं काल रात्री लेट झालं, सो जायला भेटलं नाही. पण सकाळचा हा सुंदर शांतता आणि ते संगीत, तिथलं मन मोहून टाकणारं दृश्य, थंड गुलाबी हवा, थंडी फारशी होती. आता आपण जातो आहे डायरेक्ट मेन दरवाजा दर्शनासाठी. ही जी आता ती गाडी गेली, तर ही गाडीची आहे ना, या ही गाडी गेली आता VIP पास अफोर्ड करू शकतो, पे करायला गाडीशिवाय पर पर्सन येतात. तुम्ही आणि मग आपण जाऊ शकतो, जेणेकरून जे चालू शकत नाही त्यांसाठी ती पर गाडी पर्सन असते. 250 रुपये पे करायचे. नंतर छोटे छोटे घ्यायचं. हे झाडं लावलेत बाजूला लेफ्ट साईडने. आणि इथे ड्रोन शो होतो रात्री, तर ड्रोन शो आम्हाला काल बघायला भेटला नाही लेट झाल्यामुळं. तर आम्ही डायरेक्ट आता निघालो आहे पुढच्या जो कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर आपण पूर्ण चालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दर्शन. आता पुढे जाऊन आपल्याला मेन गेटमधून एंट्री भेटेल आणि तिथून आपल्याला घ्यायचं दर्शन. तर दर्शन जाताना बाजूला ज्या मूर्ती आहेत त्या शंकराचे जे सीन्स आहेत, आपल्याला म्हणजे गोष्टी आहेत मेन त्यामध्ये त्यांनी स्टॅच्यू तयार केलेत छान. आणि ह्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर बारीक कोरीवकाम केलं आहे, त्याच्यावर पण डिझाईन्स आहेत, त्याच्यामध्ये पण काही स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. पुन्हा पुढे जाऊन आता आपण बघतोय जो रावणाने जेव्हा पर्वत उचलला होता तेव्हाचं हे दृश्य होतं. आणि कैलास पर्वत जेव्हा डोक्यावर घेतला होता तेव्हाचं हे दृश्य होतं. आणि त्याच्यानंतर आपण हे दर्शन घेतल्यानंतर अजून पुढे आपण आय थिंक 8 ते 9 मूर्तीज आहेत त्या बघायतो आहे. जेव्हा शंकरांनी विष प्राशन केलं होतं तेव्हाचा हा सीन आहे. हे दृश्य समोरून बघताना अतिशय भारी वाटतं. आपण जेव्हा सकाळी येतो ना तेव्हा हा पूर्ण कॉरिडॉर खाली असतो आणि एकदम जवळून दर्शन करायला भेटतं. आणि तिथून पुढं आता म्हणजे उज्जैनमध्ये आल्यावर ना एक असं अनुभव येतो की ना, आपण जर इथे आलोच नाही ना तर आपण खूप काही मिस केलं आहे लाईफमध्ये. म्हणून इथं येण्याचा योग हा आय थिंक शंकराचा जो बुलावा असतो, बोलत ना महाकालचा बुलावा असेल तर उज्जैनला जाऊ शकतो. त्याच प्रकारे आपण आता पोहोचलो मेन म्हणजे या एंट्रान्समध्ये. एंट्रान्समध्ये तुम्ही बघतायत भस्म आरती झालेली आहे आणि भस्म आरती झाल्यानंतर शृंगाराचं काम चालू आहे. शृंगार सगळं होईल, आरती होईल, त्याच्यानंतर पहिली सकाळची काकड आरती ती होते, त्याच्यानंतर मग सुरू होतं.
शेवटचा हॉल असेल, गर्दी नाही आहे. सुरक्षाकर्मियों मंदिर कर्मचारियों को पूर्णतः वर्जित है, इसलिए कृपया तुमचं घ्या ना. वीडियो कैमरा कालों के काल बाबा महाकाल की जय हर हर महादेव. जय हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बम बम भोले बम बम भोले नमः पते पते हर हर महादेव. जय महादेव. अपने जीवन में जितने भी बुराइयां यही छोड़ के जाइए. हमने तो छोड़ दिया है, अब आपकी बारी है. और प्रेम से बोलिए बाबा महाकाल की जय. बहुत बड़ी बुराई को यहीं छोड़ के जा रहे हैं बाबा के पास. बहुत बड़ा हीरोइन का बाबा की कृपा से हमारा जीवन सफल हुआ. हर हर महादेव. बाबा के पास आइए और अपने जितने भी बुराइयां हैं आपके सारे खत्म कीजिए. हमने तो कर दिया है, अब आपकी बारी है. अब जहाँ कहीं भी है बाबा के प्रांगण में जा करके अपने बुराइयों को नाश कीजिए और प्रेम से जयकारा लगाइए. हर हर महादेव. हर हर महादेव. प्रेम से बोलिए बाबा महाकाल की जय. आता या ठिकाणी आपलं दर्शन झालं आहे. 5:15 आपण आलो होतो आणि वाजलेत 5:45. मोजून 1 तासात दर्शन झालं आहे आपलं. आणि इकडे बघा, हा जो ब्रिज आहे पूर्ण खाली, हा फक्त सकाळी खाली भेटतो फोटोज काढण्यासाठी. नंतर या साईडला दर्शन आहे, या साईडला भक्तनिवास आहे ट्रस्टचं. हे भारतमाता मंदिर, इकडं स्क्रीन आहे, ही नदी, इथे जी आरती होते रात्री संध्याकाळी. हा ब्रिज पूर्ण खाली आहे या साईडला. आणि इकडे पण सेम या साईडला दिसतंय. छान व्ह्यू आहे, एकदम भारी. सो ओव्हरऑल आपलं दर्शन झालं आहे आणि आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.